श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत या पोथीचा पहिला अध्याय घेणार आहोत. नोकरी करत असतात, त्याबरोबरच घरातली कामं असतात. इतर कामामुळे आपल्याला स्वामी सेवा घडत नाही. त्या दृष्टीने आज मी हा प्रथम अध्याय रेकॉर्ड करत आहे, जेणेकरून आपण ऐकलं तरी त्याचं फळ आपल्याला मिळेल. प्रथमाध्याय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरी अतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जय आजी जगभक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका विनाशा शेषशयनानंतवेशा अनामतीतानंता. जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतितपावना रमा रमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभुवादित्य तेजवर्णिले न जाय. विशाळभाळ अकर्ण नयन सरळ नाशिका सुहास्यवदन दंतपंक्ती कुंदकळा समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेजहरी. हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वचनाचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण. उधळी त्रिवळी शोभियामान त्रिवेणी संगमासारखी. नाभी कमल सुंदर ती जिथे विधात्याची उत्पत्ती. की चराचरा जन्मदाती मूळचंडी तेची पै. जानोपर्यंत कर शोभती मनगटी कंकणी विराजती. करकमलाची आकृती रक्तपंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्म शंख चक्रधर चार हस्ती आयुधे. कासे कसिला पितांबर विदुलते समान तेजापार. कर्दळी संभा परिसुंदर उभय जंगा दिसताती. जेते भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतिती तरती. जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषिवर्य. जाते कमल करे चुरित संध्या रागा समान. रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णितावे दशिनले. 14 विद्या 64 कला ज्योतिवर्णिता थकल्या सकळा. आयशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णो. नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर. क्रमून शकले महिमांबर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्ना ज्याची कांता. जो सर्व कारण करता ग्रंथरंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार. एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलाचे माहेर. रिद्धिसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू. मंगल कार्याकरिता स्मरण विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पा. सकल कार्यारंभी जाना करीती ज्यांच्या नामस्मरणा. ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे. जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नेमियली. मूढमती मी अज्ञान काव्यादिकाचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. तो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्याच्या कृपे करून सचिष्या लाभे दिव्यज्ञान. तेनेची जगी मानवपण येतसे की निश्चय. देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञान बाळ घेतली असे थोराळ. ती पुरवणार दयाळ सद्गुरुराज आपणची. 9 मास उदरी पाळिले प्रसव वैद्यनाथी सोशिले. कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार. लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नेमियला. 3 मुखे 6 हात माळा पुष्पमाळा शोभत. गळा पुष्पमाळा शोभत. कणी कुंडले
कर्णी कुंडले तेजमित विदुलते समान, कामधेनु असुनी जवळी, हाती धरुणी असे झोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना, चार वेद हो निश्वान, असती वस्ती समीप रात्रंदिन, ज्याचे त्रिभुवन गमन, मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या, वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोकपाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे देव विचित्र, आर्यावती अत्रिपुर, वैभवीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगती, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानती वेदवचने, दिवसेंदिवस होमहवने कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंडे झाला, नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकाळ, ऐहिक भोगेच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ, धर्मसंस्थापने कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य, लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी पातले, आर्यधर्माविरुद्ध, मग येतसे अवतार, प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामीरूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरवले, त्याशी साष्टांग नमोनी करी प्रार्थना करजोडूनी, आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले, तुमचे चरित्र महासागर, पावणे कैसा पैलतीर, परी आत्मसार्थक करावयासाचार, मीन ते झालो, किंवा फाट गगनासमान, आघात आपले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू, पिपीलिका म्हणे गिरीसी, उचलून निघाली काखेसी, किंवा खांद्यात सूर्याशी लोपवणे म्हणे स्वतेजे, तैसा असे मी आळ, बाळ जाणूनी कलडीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता मेपणाची नसेसी, ऐसे ऐकुनी स्तुती संतोषिली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरदहस्ते करुणी, उणे न पडे ग्रंथात, सफल होती मनोरथ, पाहुणी अर्जन समस्त संतोषिले निश्चय, ऐसे ऐकुनी अभयवाणी, संतोष झाला माझ्या मनी, यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रती पाव, आता नामू साधुवृंद, ज्यांची नाही भेदाभेद, जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदिती राहती, मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्याची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती आलोकी, व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचला ज्यांनी, वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग, कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास, ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली, श्रीधर आणि वामन, ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, त्याचे चरण नमिले ईश्वरचरणी जडले चित्त, ऐसे तुकारामाधिक भक्त, ग्रंथारंभी त्या नमित वरप्रसाद कारणे, आहो तुम्ही संतजने मज दिनावरी कृपा करुणी, आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी, आता करू नमन जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसिले, महापंडित आणि चतुर, ऐसे श्रोत समाज थोर, मतिमंद मी त्या समोर, आपले कवित्व केवी आणू, परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊक पूर्ण, काही असता सद्गुण, आदर करती त्याचा, संस्कृताचा नसे गंध, मराठी नये शुद्ध, नाही पडेलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जाणोनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी, तेकडे न पाहावे, न पाहता जी अवगुण न पाहता जी अवगुण ग्राह्य देती तुकेचे हवे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीतसे, स्वामींच्या लीला बहुत असते प्रसिद्ध लोकात, ज्या सर्व वर्णित ग्रंथ पसरेल समुद्र सवा, त्या महादोदाधिपाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान शुद्ध नाही, अनमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण, त्या माझे प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून, हार त्याचा गुंफिला,
कवी होऊनी माळी घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकुनी बुद्धांजळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पाचा सुवास तृप्त करील आपले मानस, हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णुकवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्रकर, दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. येथी राजपद कल्लार विष्णुकवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार रुंजे तेथे घालितसे. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, आद्रे भक्त परिसत प्रथमाध्याय गौडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु इति श्री स्वामीचरित्र सारामृते मंगलचरणे नाम प्रथमाध्याय गौडहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.